नवीन जन्माला आलेल्या बाळाला घेऊन बऱ्याच अशा जुन्या रूढी परंपरा आहेत ज्या आजवरही चालत आलेल्या आहे। त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजेच बाळाच्या डोळ्याला जर काजळ लावलं तर बाळाची डोळेही मोठी होतात, परंतु ही एक चुकीची धारणा आहे। बाळाची डोळे ही अनुवंशिक व तसेच आई वडिलांवर अवलंबून असतात, त्याचा काजळ लावण्याशी काही एक संबंध नाहीये। नंबर 2, बाळाची नाळ जर लवकर पडत नसेल तर त्याला शेकल्या जातं, परंतु असं केल्याने बाळाच्या शरीराला इजा पोहोचू शकते व तसेच बाळाची नाभी ही वर येऊ नये त्यासाठी त्याला बांधून ठेवलं जातं, परंतु यामुळे बाळाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात। नंबर 3 म्हणजेच बाळाला जर पावडर लावली तर बाळाचा रंग उजळ होतो, परंतु ही एक चुकीची धारणा आहे। पावडर मध्ये असणारे फाईन पार्टिकल्स बाळाच्या फुफ्फुसामध्ये जाऊन बाळाला श्वसनासंबंधित आजार होऊ शकतात। नंबर 4, नाक व कानामध्ये तेल सोडले जाते, परंतु असे केल्याने बाळाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात। आणि नंबर 5 म्हणजेच आंघोळीच्या वेळेला बाळाचं नाक जर ओढलं तर बाळाचं नाक धारदार होते, परंतु जर असं केलं तर बाळाला आयुष्यभरासाठी नाकाला डॅमेज होऊ शकतो। आणि नंबर 6 म्हणजेच बाळाच्या मालिशच्या वेळेस जर वेगवेगळ्या प्रकारची तेल वापरली तर बाळाला त्वचा चांगली न होता बाळाला त्वचेचे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस निर्माण होतात।